नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा घरी आल्यामुळे सगळेजण मस्त अशी जंगी पार्टी करायची तयारी करत असतात. छान असं सेलिब्रेशन करून सगळ्यांची तयारी सुरू असते. सर्वांचा एका आवाजात जल्लोष सुरू असतो, अगदी धावपळ सुरू असते. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघा, अहो फुगेवाले काका, जरा तुमचे फुगे फुगून झाले असतील तर जरा शांत व्हा आणि मला माझं काम करून द्या. म्हणजे हे बघा, फुग्यावरून आठवलं की आपण हे जे काही डेकोरेशन आहे ना, आपण इकडून ह्या दरवाजातून करूयात, कारण रमा तेथून एंट्री घेणार आहे आणि तेथे अगदी मस्त वाटेल, एकदम छान वाटेल ते सगळं. तेव्हा आता काका म्हणतात की हो का, आणि चल मग कर, मग तुझे काही मस्त पेंटिंग तयार करतो ते पेंटिंग तयार कर. तेव्हा आता जान्हवी म्हणते की हो ना, अहो रमा आल्यानंतर खूपच छान मस्त वाटेल आणि मग सरप्राईज. तेव्हा जान्हवी अगदी खुश होऊन हे सर्व म्हणते, तर मयुरी सुद्धा हे ऐकून खुश होते आणि काका आनंद सुद्धा. त्यावर आता आनंद आता हसतो. तर काका म्हणतात की हे बघा आनंद, जे काही आता रमा वेलकमचं पेंटिंग काढतो तर ते पेंटिंग कुठे ठेवायचं आहे. मग आता मयुरी लगेच म्हणते की काका, अहो हा जो बोर्ड आहे तर तो आपण असा फ्रंटला लावूया, म्हणजे रमा आतून आली तर आतून आल्यानंतर हॉलमध्ये तिला दिसेल. तेव्हा आता काका म्हणतात की हो मग काय तर, म्हणून सर्वजण आता खुश होऊन परत तयारीला लागतात. तेवढ्यात आता ही माही बाहेर येते आणि माही या सर्वांना एकत्र बघून विचारते की काय करतात तुम्ही, हे सर्व काय करतात. तेव्हा लगेच आता आनंद ओरडतो. तेव्हा आता रमा म्हणते की अहो हे काय झाले आणि हे सगळं तुमचं काय सुरू आहे. तर तेव्हा आता आनंद वैतागून म्हणतो की तू यार बाहेर कशाला आलीस, आम्ही सगळेजण मिळून तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन तयार करतोय. हे बघ, तू जर बाहेर आली तर सगळं काही आमच्या सरप्राईजचा पचका करून ठेवशील. तेव्हा आता माही विचारते की कसलं सरप्राईज. तेव्हा आता काका म्हणतात की अगं रमा, तू असं काय करतेस, इतक्या दिवसातून तर घरी आली, मग आनंद काही साजरा करायला नको का. तेव्हा आता माही म्हणते की हो करूयात, मग सगळे मिळून करूयात, मग मला सुद्धा तुमच्यामध्ये घ्या. तेव्हा आता मयुरी खुश होऊन रमाला विचारते की हे बघ, म्हणजे माहीला, तू इतक्या दिवसातून आपल्या घरामध्ये परत आली, खरंच तुला कसं वाटतं बरं. तेव्हा आता माही खुश होऊन म्हणते की हो खरंच मला खूप छान वाटतं आणि कधी एकदा मी तुम्हाला सगळ्यांना बघेल असं मला झालं होतं. तुमच्या सगळ्यांची मला खरंच खूप आठवण येत होती आणि अर्थाला कधी एकदाच मी जवळ घेईल असे मला झाले होते. आनंद खुश होऊन जान्हवीला म्हणतो की जानू, हेच बघ ना, अगं आता माझी पूर्णपणे खात्री पटली की ही आपली रमा आहे म्हणून. तेव्हा आता जान्हवी म्हणते की हो ना. तर आनंद म्हणतो की खरंच आल्या आल्या तिला अर्थाला भेटण्याची खरंच किती घाई झाली आणि जर ती माही असती तर तिला आपल्याला हे सगळं शिकवावं लागत होतं, तेव्हा कुठे ती अर्थाकडे जात होती. तेव्हा आता हे सर्व ऐकून आणि बघून माहीला आनंद होतो आणि मनात म्हणते की खरंच बघितलंस का, रमाची एक एक गोष्ट मी कशी आता व्यवस्थित पार पाडते आणि खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की आता मी पूर्णपणे रमा झाले म्हणून, सगळ्यांनी मला रमा म्हणून स्वीकारले सुद्धा. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की अगं रमा, तू जा बरं येथून, आम्ही बघ ना किती मेहनत घेतो तुला सरप्राईज देण्याची, आणि जर हे सगळं तू अगोदरच बघितलं तर मग इतकी मेहनत करून आमच्या मेहनतीचा काय उपयोग होईल बरं, त्यामुळे प्लीज जा ना. तेव्हा लगेच आता आनंद सुद्धा म्हणत असतो की अगं प्लीज ऐक ना रमा, जा ना तू आतमध्ये. आता सगळेजण खूप आग्रह करत असतात. तेव्हा आता माही खुश होऊन बरं बरं असं म्हणते. तेव्हा मात्र आता मनात लगेच तिला ही सर्व बघून खूप आनंद वाटत असतो, कारण रमा म्हणून जगण्यामध्ये खरंच किती सुख आणि किती आनंद आहे हे तिला आज रमाच्या त्या रूपात येऊन अगदी त्याचा अनुभव येत असतो आणि त्याचं सुख ती घेत असते. त्यानंतर आता इकडे ह्या टपरीवर ती बाई शेवटी रमाला काम करायला देते, परंतु त्या अगोदर रमाच्या हातचा चहा तिला प्यायचा असतो, म्हणून रमा घाईने मस्त पातेले ठेवते, त्यावर पाणी वगैरे टाकून चहाचे सामान त्यात टाकते आणि मस्त असा चहा करून ते ताईंना देते. ताई बसा बरं, हा चहा घ्या. तेव्हा तर ती बाई चहा घेत रमाकडे बघत असते, चहाचा एक घोट घेते आणि रमाला म्हणते की चहा तर खरंच खूप मस्त झालेला आहे, परंतु अगं मला एक गोष्ट कळेनासे झालेले आहे, कारण मी जो काही चहा करते साखर सुद्धा तेच, चहापत्ती सुद्धा तीच आणि मसाला सुद्धा तोच, दूध सुद्धा तेच, पण तरी सुद्धा मी बनवते त्यापेक्षा हा चहा चांगला झालाच कसं. तेव्हा आता रमा म्हणते की हो, एवढंच एक दान मला रमाने दिलेलं आहे. तेव्हा त्या ताई विचारते की म्हणजे नेमकं काय, तू काय म्हणते ते मला काही कळलं नाही. त्यावर आता रमा सांगते, हे बघा काही नाही, म्हणजे असं समजा की ही देवाने दिलेली देणगी आहे, देवाने दिलेला आशीर्वाद आहे आणि हे मला देवाकडून मिळालेलं आहे, मग मी सुद्धा त्याचा वापर करायला हवा. तेव्हा आता ती ताई म्हणत असते की हो बरं चल, आता उभी राहणार
आहेस का, कामाला लाग। तेव्हा रमा आता खुश होते, तिला थँक्यू बोलते आणि लगेच कामाला लागते। त्यानंतर आता इकडे पार्वती आजी चहा घेत असते, परंतु माता इरावती तेथे धावतच येते आणि थांब थांब असं करून अगोदर गोळी घे असं म्हणते। तेव्हा आता पार्वती आजी विचारते की आता कसली गोळी। तेव्हा आता इरावती म्हणते की कसली म्हणजे काय, आता तू विसरायला लागलीस का, नाहीतर परत मलाच ओरडशील। म्हणून आता इरावती अगदी ब्रेड वगैरे सगळं काही आजीच्या पुढे पुढे करत असते। त्यानंतर आता ती आजीला म्हणते, हे बघ मम्मा, तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते केलं ना मी, सगळं काही परफेक्ट, अगदी तुझ्या मनासारखे। तेव्हा आता पार्वती आजी खुशून हसते। तर इरावती विचारते की अगं आई तू ठीक तर आहेस ना। तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो ग। पार्वती आजी म्हणते की हे बघ तू केलंस, पर ती काही इतकी फार मोठी गोष्ट नव्हती। आणि हे बघ आपल्या घरातील जे लोक आहेत ना, कोणताही एकही माणूस या घरातील प्रॅक्टिकल नाही, सगळे काही इमोशनल, थोडक्यात म्हणजे काय म्हणायचं तर मूर्ख। एक असा अक्षय आहे की जो असा खोलवर जाऊन विचार करतो। आणि हेच बघ ना अगं, सारख्या सारख्या त्याच्यासमोर त्या दोन मुली बघून त्याला सुद्धा अगदी धक्का बसला, त्याला नक्की काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था झाली। तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हो ना, ती गरीब बिचारी अगदी लाचार असलेली मुलगी त्याला रमा वाटली आणि त्याने तिला स्वीकारलं सुद्धा। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं तो तसाच आहे, परंतु इरावती अगं एका गोष्टीबद्दल मला खरंच तुझं कौतुक आहे बरं, तिला सुद्धा हे करण्यासाठी तू भाग पाडलंस, तिला तयार केलंस। तेव्हा आता इरावती खुशून थँक्यू बोलते आणि यासाठी सुद्धा स्किल लागते असं म्हणते। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो विश्वास नाही, परंतु हे बघ इरावती, आपल्याला एका गोष्टीची खबरदारी घ्यावी लागेल, त्या माहीला हे सगळं काही कळायला नको की जे काही प्लॅनिंग होतं ते आपण दोघींनी केले होते, आपल्याला माहिती होतं की ती कोण आहे म्हणून। तेव्हा आता इरावती म्हणते की अगं मी तुझ्या शब्दाबाहेर तर नाही ना। तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो तशी तर तू हुशार आहेस। तर इरावती म्हणते की काही झाले तरी माझी आणि तुझं रक्त शेवटी एकच आहे। आणि पार्वती आजीला ती विचारते की काय ग, तुला माझा अभिमान वाटतो का। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की इरावती हे बघ, तुला सतत असं वाटत असतं की मी तुला असं म्हणावे की खरंच आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा अभिमान आहे। आणि जर तुला हे सर्व ऐकूनच घ्यायचे असेल तर तुला स्वतःला अजून काही सिद्ध करावे लागेल आणि या घरातील सगळे काही अधिकार मी तुझ्या हातात देऊन टाकते। त्यामुळे आपल्या घरात हे जे काही जुनाट विचार वगैरे आहे ना, ते सगळे काही अगदी बदलून टाक, सगळ्यांचा आउटलुक तू आता एकदाचा बदलून टाक। आपल्या घरातील माणसं खरंच खूप जुनाट आहे, बघितलंस ना ते कसे फुगे वगैरे लावतात, झिरमळ्या वगैरे, हे जे काही आहे ना ते सगळं बोर आहे। तर इरावतीला आता हसू येत असते। इरावती म्हणते की हो मम्मा, अगं खरंच हे खूप बोर आहे, तू म्हणतेस ना मी नक्की प्रयत्न करेल या घरातील माणसांना आणि या घराला बदलण्यासाठी, अगदी चांगलं होण्यासाठी, परंतु हे जे काही आहे तर ते इतक्या पटकन नाही होऊ शकत, त्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच, काहीतरी स्ट्रॅटेजी लागेलच। पार्वती आजी म्हणते की हो हवा तेवढा वेळ तू घेऊ शकते। त्यानंतर आता तेवढ्यात तेथे माही येते। माही म्हणते की आई आजी आणि इरावती जे काही तुम्ही बोलत होता तर ते रिपीट बोला। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं माही, कसं वाटलं तुला या घरामध्ये येऊन, आणि खरंच या घरामध्ये अगदी प्रेमाने तुझं स्वागत, मुकादमांच्या या घरात अगदी तुझं रमा म्हणून या घरात अगदी प्रेमाने स्वागत आहे। त्यानंतर मात्र आता इकडे रमा जे काही काम अगदी प्रेमाने करते, अगदी छान असे तिने त्या टपरीवर काही बनवलेले असतात पदार्थ, तर आता तेथे अगदी गर्दी होते। आता आज मात्र ह्या ताईंची कमाई खूप जास्त झालेली असते रमामुळे। तेव्हा आता त्या ताई रमावर खूपच खुश असतात आणि आज जी काही कमाई रमाची झालेली आहे, अगदी प्रामाणिकपणे ती कमाई तिला ते पैसे देतात आणि उद्या परत ये असं सांगतात, कारण आज मात्र माझा चांगला 8-10 हजारांचा म्हणजे धंदा झालेला आहे। तेव्हा ते ऐकून रमा म्हणते की खरंच चांगली गोष्ट आहे, तर ही परंतु अहो असं सांगू नये की आपण किती कमवतो ते। तेव्हा आता ती ताई आता रमाकडे बघत असते आणि रमाला म्हणते की खरंच तू तर बरीच हुशार दिसतेस आणि उद्या वेळेवर कामाला ये। आणि परत ती तिला थांबवते की 1 मिनिट, मात्र एक जी काही आता गिऱ्हाईकाची साडीची पिशवी तिथे राहिलेली असते। तेव्हा आता ती बाई ती पिशवी रमाच्या हातात देते आणि म्हणते की अगं 7-8 दिवस झाले एका गिऱ्हाईकाची पिशवी येथे राहिलेली होती, त्यात साडी आहे आणि कोणी अजूनपर्यंत काही आलेले नाही, त्यामुळे ही साडी तुला घे, छान दिसेल तुला, उद्या कामावर मात्र तू वेळेवर ये। तेव्हा आता रमा म्हणते की हो। त्यानंतर आता रमा ती साडी घेऊन तेथून निघून जाते, परंतु आता जायचे कुठे हा प्रश्न रमाला असतो। त्यानंतर आता इकडे माही इरावतीला
विचारते की हे बघ, जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तुला माहिती होतं, परंतु मला माहिती नव्हतं की तू या घरातील आहे म्हणून. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं, एका भरधाव रस्त्यावरून अगदी वेगात धावणारी एक मुलगी, तंद्रीत असणारी, आणि शेवटी समोरून एक टेम्पो येतोय, तिला आता तो उडवतोय. तेव्हा मग मी काय करणार होते? त्या मुलीला वाचवायला हवं होतं. शेवटी मी तेच केलं. त्यानंतर खरंच तू मला आवडलीस आणि तुला त्रास होतो हे मला कळले आणि मला तुझी मदत करावीशी वाटली आणि म्हणून मी तुला मदत केली. आणि हे बघ, जेव्हा मला समजले की तुला त्रास देणारी जी माणसं आहे तर ती दुर्दैवाने माझ्याच घरातील आहे, म्हणून मी तुझ्यासाठी अगदी ठामपणे उभी राहील. तेव्हा आता माही म्हणते की थँक गॉड, खरंच हे ऐकून मला खूप बरं वाटतं, कारण मी इतकी घाबरले होते. सगळं काही अगदी ब्लँड आहे, परंतु तसं काही नाही. खरंच मला खरंच खूप गिल्ट आला होता. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की नाही ग, तुला गिल्ट वाटून घ्यायची काही गरज नाही. अगं, तुला तेच मिळतंय की जे तू अगदी रिझर्व करते. आणि हे बघ, रमाला हे सगळं अगदी गमवावं लागलं, कारण तिला तिच्या लायकीपेक्षा जरा जास्तच मिळाले होते. परंतु या गोष्टीवर खरा हक्क शेवटी तुझाच आहे. आणि चल, परत एकदा मुकादमांच्या घरात तुझं रमा म्हणून अगदी स्वागत आहे. आणि ऑफिशियली तुला सगळ्या मुकादमांनी, या घरातील सगळ्या लोकांनी तुला स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आता मात्र तुला या घरातून आणि अक्षयच्या आयुष्यातून कोणीच बाहेर नाही काढू शकत. ते ऐकून आता माही तर खूपच खुश होते आणि इरावती सुद्धा खुश होऊन माहीकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे साई आणि माईला तर भलतेच टेन्शन येते. माई आता डोक्याला हात लावून आता साईला म्हणते, पोट्या, अरे तू काय करून ठेवलंस? भलतंच टेन्शन तू आणखीन वाढून ठेवले. आणि तू शेवटी स्वतःचं लग्न तर शेवटी मोडत राहिलास, परंतु तेथे त्या मुकादमांच्या घरी म्हणजे त्या रमाच्या घरी जाऊन सुद्धा सगळं काही चुकीचं करून ठेवले. अरे काय हे करून ठेवले? तेव्हा आता लगेच साईला सुद्धा खूप टेन्शन येते. साई डोक्याला हात लावत म्हणतो की खरंच माई, हे मी काय करून ठेवलं? माझ्या हातातून हे सर्व काय झाले? मी स्वतःला माफ कसं करू? खरंच माझ्या हातातून खूप मोठं एक पाप घडलेलं आहे. मला माझं लग्न मोडण्याचं दुःख नाही, परंतु माझ्यामुळे त्यांचा जो हसता आणि खेळता संसार होता तो मोडला, याचं मला खूप वाईट वाटतं. याचं दुःख मला खूप होते. खरंच एक खूप मोठा नीच प्रकारचा माणूस आहे, म्हणून तो स्वतःला खूप अगदी शिक्षा देत असतो. जोरजोराने भिंतीवर आपले हात आपटून डोकं सुद्धा अगदी मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता लगेच माई उठते. माई म्हणते की अरे पोट्या, हे काय करतोस तू? आईला तर खूप पश्चाताप होत असतं, कारण आपण जे काही केलं ते योग्य केले नाही. अगदी हसता आणि खेळता संसार आपण उद्ध्वस्त केला. जे काही झाले ते माझ्यामुळे झाले. आता याचा दोष तो कायम स्वतःला देत असतो आणि तो रडत सुद्धा असतो. तेव्हा आता माई त्याला म्हणतात की अरे पोट्या, तू टेन्शन घेऊ नको, शांत राहा, स्वतःची काळजी घे. तेव्हा आता साई रडतच माईला म्हणतो, खरी जागा तर आता ज्यांना आपण घराच्या बाहेर काढलं तर त्यांची त्या घरात रमा बनून आहे, परंतु त्या घरामध्ये जी काही खोटारडी माही बनून राहते, तिला हे आपण त्या घरामध्ये पाठवले. हे जे काही सगळे झाले ते केवळ फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाले. आणि रमा मात्र जेव्हा अगदी ओरडू अगदी रडत सांगत होत्या की मी रमा आहे, मी रमा आहे, परंतु माई, अगं त्या खरंच कोणीच त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला ग. आणि बघ ना अगं, तेव्हा त्यावेळेस माई त्या माझ्याकडे खूप आशेने बघत होत्या, कारण तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की खरंच साई तरी मला ओळखतील म्हणून. पण कसलं काय ग? अगं माई, तुझा सुद्धा हा पोरगा खरा आणि खोट्याची पारख नाही करू शकला. माई, त्यांना काय वाटलं असतील? माई त्या आता कुठे असतील? माईला सुद्धा त्या रमाबद्दल खूप वाईट वाटतं. तिचे सुद्धा डोळे भरून येतात आणि साई तर खूप पश्चाताप करून रडत असतो. माईला विचारतो की माई, त्या कुठे असतील, कशा असतील? साईला रमाची काळजी सुद्धा लागते. आणि बघ ना माई, अगं त्यांनी तर काही माझ्यामुळे त्यांच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट तर केलं नसेल ना, याची सुद्धा आता साईला खूप टेन्शन येते. आणि हे बघ आई, अगं माई, आज जी काही त्यांची अवस्था झाली ती केवळ माझ्यामुळे झाली. खरंच मी खूप पापी आहे. तेव्हा आता माई म्हणतात की अरे पोट्या, अरे तू सुद्धा अगदी एकदा विचारपूस करायला हवी होती. असं डायरेक्ट विचार करायला नको होता. आणि डायरेक्ट मात्र तू खोट्या माहीला म्हणजे त्या माहीला तू त्या घरामध्ये घेऊन गेला आणि खऱ्या रमाला तू घराच्या बाहेर काढण्यासाठी मदत केली. तू या सगळ्याची खात्री करून घ्यायला हवी होती. तेव्हा आता साई म्हणतो की माई, अगं खरंच खूप चुकले, परंतु आता काही झाले तरी मी आत्ताच्या आत्ता रमाला शोधून काढणारच. साई आता ऐकायला तयार नसतो. तो शांत सुद्धा बसायला तयार नसतो. काही झाले तरी रमा
त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढले गेले आणि ह्या सगळ्याला कारणीभूत मी असून पण मी असं नाही करणार। शेवटी मी रमाला त्यांचे हक्क देऊन राहणार आणि त्या आता कुठे असतील काही झाले तरी त्यासाठी मला त्यांना शोधून काढावं लागेल। त्या आता कोणत्या अडचणीत असतील कोणत्या संकटात असतील। तेव्हा आता साईला खूप काळजी लागते तर माई विचारते की अरे इतकं मोठं शहर आहे, इतक्या मोठ्या शहरात तू कुठे शोधून राहणार। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघ माई मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आणि हे बघ अगं माई मी काय करेल हे मलाच माहिती नाही, परंतु काही झाले तरी मी त्यांना शोधून काढेल म्हणजे काढेलच। तेव्हा आता माई म्हणते की हे बघ अरे तू त्या पोट्टीपायी तर स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलंस, अरे स्वतःचं लग्न सुद्धा तू मोडलंस, परंतु तिचा संसार जो काही हसता खेळता संसार होता तो सुद्धा तू मोडलास, उद्ध्वस्त केला, परंतु आता मात्र तू तिला शोधून काढ आणि तिला मात्र न्याय मिळून दे। आता साई म्हणतो की माई बघ ना मी काय करून ठेवलंस। तेव्हा आता माई म्हणते की हो मी तुला सांगत होते समजावत होते की तू तिच्या मागे जाऊ नकोस, परंतु आज मात्र मी तिच्यावर जितकी रागवत होते जे काही तिच्याबद्दल बोलत होते मी तुला तिच्या मागे मागे जाऊ नको हे सांगत होते, परंतु आज मात्र मी जे काही सांगत आहे तर त्यासाठी मी तुझ्या समोर हात जोडते की आज मात्र तिला तुझी गरज आहे आणि तू तिचा संसार तिला परत मिळून दे, तिच्या हक्काचं घर तिला परत मिळून दे, जे काही तू तिचं उद्ध्वस्त केलं हे सगळं काही तिला मिळवून देण्यासाठी प्रयत्न कर। तेव्हा आता साई म्हणतो की हो माई मी आज मात्र माझ्या जी काही ती रमा होती तर त्यांना न्याय मिळून देणार म्हणजे देणारच। तेव्हा आता माईला हे ऐकून आनंद होतो, माझ्यामुळे त्या घरामध्ये इतकं मोठं कारस्थान झालं, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा जे काही एकटेपणा आला माझ्यामुळे त्या आज एकट्या पडल्या, परंतु हा साई मात्र त्यांच्यासोबत असा कायम उभा राहणार असे साईने आता ठरवलेले असते की काही झाले तरी रमाला हक्काचं तिचं घर मिळून द्यायचे। त्यानंतर मात्र आता इकडे आता रमा आपली परत घरात आली, हा जो काही यांचा गैरसमज असतो त्यासाठी सर्वांची आता जंगी असं सेलिब्रेशन सुरू असतं। सर्वजण खूप छान पार्टीची तयारी करतात, सर्वजण अगदी डेकोरेशन करण्यामध्ये अगदी मग्न झालेले असतात, आपापल्या परीने सर्वजण आता हे डेकोरेशन पूर्ण करत असतात। आणि आता मात्र ते तेथे काही लिहिलेले असते की रमा तुझं स्वागत आहे। हे ऐकून आता पार्वती आजी आणि इरावती बाहेर येतात। पार्वती आजी आणि इरावती तर खूप खुश असतात, ते अगदी वाचतात की रमा तुझं स्वागत आहे। इरावती म्हणते की हो ना किती छान डेकोरेशन केले, तर काका त्यांच्याकडे बघतच असतो। काका आता आनंद विचारतो की झाली का तयारी, तर आनंद म्हणतो की हो हो। आता इरावती असे म्हणते की खूप छान हे सगळं डेकोरेशन झालेले आहे, तर पार्वती आजी लगेच म्हणते की इरावती अगं हे सर्व काय बोलते, हे सगळं काही किती बोर आणि किती कसं वाटतं बरं, बघ बरं एकदा। आता इरावती म्हणते की अगं हो पण म्हणण्यासाठी काय अगदी हरकत आहे, अगं आई तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, कारण ह्या सगळ्यांना या घरातील जुनाट लोकांना तर एकदा बदलावंच लागेल, थोडंसं मॉडर्न करावं लागेल आणि हे घरातील सगळं काही अगदी बदलावं लागेल आणि त्यासाठी सगळा वेळ वाया जाईल। परंतु मम्मा अगं तुला एक गोष्ट सांगते की बरं झालं या घरातील सगळेजण मूर्ख आहेत, ते माहीला रमा त्यांनी समजलं आणि त्यासाठी इतकं जंगी स्वागत ते करतात। आता रमाच्या वेलकमसाठी मस्तपैकी अगदी पाकळ्यांची जी काही फुलांची आरस घातलेली असते मस्त, तर रमाने अक्षय दरवाजा उघडतात तर अक्षय रमाच्या हाताला धरतो म्हणजे माहीच्या, आणि तिला आता त्या फुलावरून चालवत तो आता तेथे डेकोरेशनपर्यंत सगळं काही घेऊन येतो। सर्वजण खूप छान प्रकारे टाळ्या वाजवतात आणि माहीचंच आता रमा म्हणून या घरामध्ये अगदी आनंदाने स्वागत करतात। त्यानंतर मात्र आता रमा खाली बसते, सर्वजण टाळ्या वाजवतात, तर काका हे हसून आनंदला म्हणतात की अरे ॲक्शन वगैरे काही आहे तर ती आम्हाला शिकव। आनंद म्हणतो की काक्या अरे ॲक्शन वगैरे काही नाही, तर आनंद आता पुढे बोलायला सुरुवात करतो की हे बघा कसे आहे की आता मात्र या घराने खूप काही दुःख आतापर्यंत भोगलेलं आहे, खूप त्रास भोगलेला आहे, सगळ्या काही गोष्टी सहन केलेल्या आहे। म्हणजे हे बघा अभि आणि अक्षय यांच्यातील वाद, त्याच्यानंतर अक्षयचा हे अचानक घर सोडून जाण्याचा निर्णय, म्हणजे एका मागोमाग अशा बऱ्याच गोष्टी या घरामध्ये घडत आल्या आणि कसं आहे की त्याचं मूळ कारणच सापडत नव्हतं। पुढ्यात आता इरावती जोरात ओरडते आणि सर्वजण अगदी घाबरतात, तर इरावती म्हणते की निगेटिव्ह एनर्जी बघा कशी दूर निघून गेली, घरातून बाहेर निघून गेली। तर अक्षयला थोडासा इरावतीचा राग येतो, तो इरावतीकडे अगदी रागाने बघत असतो, तर आनंद म्हणतो की हे बघा इरावती आत्या जसे जे काही म्हणते निगेटिव्ह एनर्जी म्हणजे या घरामध्ये असू सुद्धा शकते, परंतु मला विचाराल तर चुकीच्या व्यक्तीला चुकीची जागा ही प्रदान करणं। तेव्हा आता जान्हवी म्हणते की हॉट प्रधान, अरे बेबी तू काय बोलतोस मला खरंच काहीच कळत नाही। तेव्हा आता आनंद म्हणतो की अनदर अगं जानू हे बघ आपल्या सगळ्यांकडून म्हणजे सगळ्या घरातील लोकांकडून एक खूप मोठी चूक घडलेली होती, म्हणजे आपल्याला सगळ्यांना हेच वाटत होतं की माही या घरामध्ये राहत होती, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे म्हणून। तेव्हा आता काका म्हणतात की हो ना या थराला जाईल असे कधीही वाटले नव्हते।
आता मयुरी सुद्धा म्हणते की हो ना, काही म्हणा पण ती माही होती ना, ती जरा मला ॲडव्हान्सच वाटत होती. तिने बघा ना किती डेअरिंग केली की मीच रमा आहे असं सगळ्यांना अगदी तिने भासवायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र आता माही सर्व ऐकत असते. माही आता ऐकून मात्र तिला आता वाईट वाटत असतं, कारण माही बद्दल जे काही बोलत आहे तर माही तेथेच ऐकत असते. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो, तिने प्रयत्न तर 100% केलेच होते. कसे आहे की एखाद्या चित्रात एखादा तुकडा आल्यानंतर चित्र कसं पूर्ण होतं, अगदी सुंदर चित्र ते तयार होते. पण तसेच रमा आता या घरामध्ये आल्यानंतर एक छान असं आनंदी वातावरण आपल्या घरात तयार होते. अगदी छान असं आनंदी वातावरण या घरामध्ये अगदी झालेलं आहे. तेव्हा आता माही हे सर्व ऐकून अगदी हसण्याचं नाटक करते. इरावती त्याला तर आता आनंदचं हे बोलणं खरंच खूप आवडते. तेव्हा आता मयुरी म्हणते की हो, शेवटी फॅमिली महत्वाची असते. तेव्हा आता अक्षय हे सगळ्याचा बोलणं ऐकून घेतो आणि म्हणतो की खरंच हो, फॅमिली महत्वाची असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, अगं पूर्वीच्या काळी म्हणजे हे बघ, जसा एखादा माणूस युद्ध करून घरी यायचा, अगदी जिंकून तो परत यायचा, तेव्हा त्याची बायको त्याला ओवाळायची. तसंच आज मी तुला ओवाळणार आहे, कारण तू सुद्धा एक खूप मोठं असं युद्ध जिंकून घरी परत आलेली आहे. तेव्हा आता अक्षयचे हे बोलणे ऐकून सर्वजण अगदी खुश होतात. इरावती आणि पार्वती आजी तर खूपच जास्त, आणि त्याहून माही. त्यानंतर अक्षय लगेच आपल्या पायातील चप्पल काढतो आणि औक्षण करण्याचा देवघरातून ताट घेऊन येतो. तेव्हा तो आपल्या हाताने रमाला हळदी कुंकू लावून तिचं औक्षण करतो. रता माहीला आता खूप छान वाटत असतं. आज मात्र या घरामध्ये येऊन आता रमाचे सगळे काही हक्क घेतलेले असतात. अक्षय आता तिचं औक्षण करताना माहीला म्हणतो की इतक्या मोठ्या संकटातून तू वाचून घरी परत आलीस, खरंच मुकादमांच्या या घरामध्ये तुझं वेलकम. आपल्या हाताने तिला पेढा भरवतो. सर्वजण आता खुशून हे सर्व पाहत अगदी टाळ्या वाजवतात. तेव्हा आता रमा उठते, म्हणजे ही माही, आणि आता अक्षयला म्हणते की हे बघा, मी घरी परत येऊ शकले म्हणजे घरातील लोकांचा माझ्यावर असणारा विश्वास, आणि अक्षयचा हात आपल्या हातामध्ये घेऊन म्हणते की तुमचं प्रेम, त्यामुळे हा विजय आपल्या घरातील आणि आपल्या देवाचा आहे. तेव्हा आता माही एकदम परफेक्ट रमाच्या भाषेत बोलत असते. तेव्हा आता हे बोलणं ऐकून सर्वांना आनंद तर होतोच, आणि आता ती आता सर्वांसमोर म्हणते की हे जे काही सेलिब्रेशन आहे तर ते त्याच विचाराचं आहे म्हणून. तेव्हा आता अक्षयला सुद्धा आता माहीचं हे बोलणं ऐकून खूप आनंद होतो, कारण तो तिला रमा समजवत असतो. त्यानंतर आता साई हा गेटच्या बाहेर तेथे आलेला असतो. तो आतमध्ये प्रवेश करतो. आता एका गोष्टीचं खूप टेन्शन असते, तो अजूनपर्यंत त्याच टेन्शनमध्ये असतो आणि तेथे येतो आणि तो विचार करतो की आज मात्र जी काही माझ्याकडून इतकी मोठी चूक झालेली आहे तर ती चूक मला आजच सुधारावी लागेल. काही झाले तरी अक्षय रावांनाही सांगावे लागेल त्यांची खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण. त्यानंतर आता आतमध्ये हे सगळेजण एकत्र असतात, तर अक्षयने माहीच्या हातामध्ये धरलेले असतात. तेव्हा आता आनंद म्हणतो की चला, तुमची डायलॉग बाजी आता बंद झाली असेल तर आपण डान्सला सुरुवात करूया, आणि कम ऑन जान्हवी, अगं तुला डान्स करायचा होता, आपल्याला पार्टीला सुरुवात करावी लागेल. ते ऐकून जान्हवी आणि मयुरी खूपच खुश होतात आणि आता सर्वजण एकत्र अगदी एन्जॉय त्यांचा साजरा करत असतात, डान्स करत असतात. तेव्हा माही ही सगळ्यांकडे पाहते आणि मनात म्हणते की मी तुमची खरी रमा नाही, परंतु हेच सुख मला हवं होतं आणि तेच सुख मला खरंच आता या घरामध्ये मिळते. आज मात्र माझ्या लाईफ मधील आज सगळ्यात महत्वाचा म्हणजे अगदी बेस्ट असा डे आहे. ही माही इतकी खुश होत असते, कारण जे काही रमाचे हक्क आणि सुख आहे तर ते तिने स्वतःकडे घेतलेले असतात आणि याचीच तिला अपेक्षा होती. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र नील जेव्हा तेथे आलेला असतो तर नीलला बघून अक्षय त्याला इतका बेदम मारत असतो, परंतु नील अक्षयलाही समजावण्याचा प्रयत्न करतोय की अरे अक्षय, तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही घोळ झालेले आहेत, परंतु अजून घोळ मला होऊन द्यायचे नाही, त्यामुळे मी तुला जे काही सांगतो प्लीज माझं सगळं काही अगदी म्हणणं ऐकून घे. तेव्हा आता अक्षय नीलचं ऐकायला तयार होतो. त्यानंतर आता देविका माहीला म्हणत असते की जर तुला खरोखर रमा बनवायचं असेल आणि तिला बाजूला ठेवायची असेल, सगळी प्रॉपर्टी अक्षयची तुझ्या नावावर घ्यायची असेल, त्यासाठी अक्षयची सगळी काही प्रॉपर्टी आणि कागदपत्रे स्वतःच्या नावावर करून घे. त्यानंतर आता रमा इकडे बिचारी एकटी एका ओट्यावर झाडाखाली बसलेली असते. ती खूप रडत असते आणि आता तिला इतकं वाईट वाटतं की ज्यांच्यावर इतकं मनापासून मी प्रेम केलं तर त्यांनी सुद्धा मला नाही ओळखू शकले. आईने तर सरळ मला सांगितले की खरंच ही तर रमा नाही, त्यामुळे खरंच आता सगळं काही संपले. तेव्हा मित्रांनो, रमा बिचारी आपली खूप रडत असते. तर आता पुढे काय होईल, आता रमाच्या आयुष्यात काय आता नवीन असं वळण येईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. काय आमच्या काळातली